वेलकम टू विद्यार्जन ट्युटोरियल्स. माझं नाव नम्रता पोद्दार. आज आपण इयत्ता 10वीचा संस्कृतचा पेपर बघणार आहोत. पेपर कशा पद्धतीने सोडवायचा, किती मार्काचा आहे, कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, कसे सोडवले पाहिजेत याच्याबद्दल आपण आता पाहणार आहोत. सो पहिला प्रश्न असतो आपला, एकूण आपल्याकडे 6 विभाग असतात. प्रत्येक विभागानुसार आपल्याला इथे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. पहिला आहे प्रथम विभाग सुगम संस्कृतम. सुगम संस्कृतम आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये याच्या खाली 5 प्रकार दिलेले आहेत. पहिला आहे वस्तूनी दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण वस्त्रसूची, विद्युत कोश अशा प्रकारचे आहेत. दुसरा दिलेला आहे ज्याच्यामध्ये वस्त्राणी आहेत, म्हणजे धौत वस्त्रम, शाटिका, पादस्यूत अशा प्रकारचे. तिसरा आपल्याला दिलेले खाद्यपदार्थ दिलेले आहेत, कुंडलिका, पायसम, रोटिका. चौथा आपल्याला दिले रुचय. रुचय मध्ये आपल्याला प्रत्येक पदार्थ दिलेला आहे आणि त्याच्या खाली त्याची चव विचारलेली आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये चव लिहिणं आवश्यक आहे, पदार्थांची नावं लिहायची नाहीत. नंतरचा आहे क्रिया. क्रियामध्ये स्थगयती आहे, निमीलयती आहे, ज्वालयती आहे, असे 5 प्रकार आहेत. परीक्षेमध्ये आपल्याला साधारण पहिला प्रश्न हा असतो की चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत 5-4. 5-4 म्हणजे आपल्याला जे 5 प्रकार दिलेले आहेत चित्रपट कोशामधले, प्रत्येक प्रकारामध्ये एक प्रश्न विचारला जातो. आता इथे पण बघा, इथे पण तसंच दिलेलं आहे. पहिला आहे हा पाथेय पात्रम. त्याच्यानंतर इथे पण दिलेला आहे वस्त्राणी, कुंडलिका आहे, ह्याची चव लिहायची आपल्याला, आणि इथे क्रिया दिलेली आहे. सो हा पूर्ण प्रश्न असतो 4 मार्काला आणि 5 दिलेले आहेत. 5 पैकी आपल्याला 4 सॉल्व्ह करायचे. पण माझं मत असं आहे की आपण 5हीच्या 5ही अटेम्प्ट करायचे आहेत, कारण पेपर लिहिताना कधी शुद्ध लेखनाच्या चुका होतात, हलंत्य म विसरला जातो, विसर्ग राहिला जातो, कानात चुकून आपल्याकडून विसरला जातो लिहायचा. सो सेफर साइड म्हणून आपण 5हीच्या 5ही प्रश्न इथे अटेम्प्ट करणार आहोत. आता नेक्स्ट आहे ह्याच्यामधला ब प्रश्न. पहिला ब, संख्या अक्षरही अंकही लिखत. इथे पण 3-2 आहे, 3 दिलेले आहेत. 3 पैकी कोणतेही 2 आपल्याला अटेम्प्ट करायचे. सो इथे पण आपण 3हीच्या 3ही प्रश्न आपण उत्तर लिहिणार आहोत. 2 आपल्याला अक्षरात लिहायचे असतात आणि 1 आपल्याला अंकात लिहायचा असतो. म्हणजे आता अष्टादश इथे आपल्याला अक्षरामध्ये लिहायचं आहे. 69 आणि 37 ही आपल्याला संख्येमध्ये लिहायची आहेत. सो असा हा प्रश्न आहे 2 मार्कांचा, 3-2. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न पहिला क्रमांक ई, समय स्तंभ मेलनम कुरुत. याच्यामध्ये कुठलाही ऑप्शन नाहीये, आपल्याला 4 दिलेले आहेत. 4हीच्या 4ही आपल्याला अटेम्प्ट करणं आवश्यक आहे. प्रत्येकाला अर्धा मार्क दिलेला आहे आणि जोड्या लावताना शक्यतो अशा जोड्या लावायच्या नाहीत. अविभाग, त्याच्यानंतर लगेच समोर आ, पुढे उत्तर म्हणजे 55 षड्वादनम आता इथे दिलेले आहे. त्याचं उत्तर आहे 5:55. सपाद सप्तवादनम 7:15. लगेच समोर उत्तर लिहायचं आहे त्याच्यामुळे, आणि इथे पूर्ण मार्क मिळतात. हा जो पूर्ण आपला जो सेक्शन आहे हा आहे 8 मार्काचा. त्याच्यामुळे 8 मार्क आपल्याला इथे सहज मिळून जातात. आपण संख्या अगदी 8वी 9वी मध्ये पण पाहिलेल्या आहेत, 10वी मध्ये पाहिलेल्या आहेत. समय आपण 8वी 9वी 10वी मध्ये शिकलेलो आहोत, त्यामुळे इथे आपल्याला पूर्ण मार्क मिळू शकतात. आता दुसरा प्रश्न आहे आपला गद्य विभाग. गद्य विभाग एकूण असतो 20 मार्काला. याच्यामध्ये धड्यांवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. पहिला असतो 7 मार्काचा, गद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. आपल्याला गद्य दिला जातो, म्हणजे पॅराग्राफ दिला जातो, त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. प्रश्नांची उत्तरं सगळी पॅराग्राफ मध्ये व्यवस्थित दिलेली असतात. आपण काळजीपूर्वक 2 ते 3 मिनिटं घेऊन पूर्ण उतारा वाचायचा आहे. त्याच्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतात.
प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे आहेत. आता ह्या 7 मार्कामध्ये काय दिलंय आपल्याला, तर आपण याच्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न आहे अवबोधनम. अवबोधनम म्हणजे तुम्हाला काय समजलं ह्या गद्यांशामधून हे विचारलं जातं. त्याच्यामध्ये येतो उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. बघा, जिथे जिथे वाक्यम पुनर्लिखत असा प्रश्न दिलेला आहे तिथे हे वाक्य लिहिणं बंधनकारक आहे. जर तुम्ही वाक्य लिहिलं नाही आणि नुसतं उत्तर लिहिलं तर तुमचा इथे अर्धा मार्क जाऊ शकतो. मग आपल्याला आता ह्याचं काय करायचंय, पूर्ण वाक्य लिहायचंय. जी काही रिकामी जागा आहे, जो काही पर्याय आहे तो लिहायचा आहे. आता ह्याच्यामध्ये एकस्मिन दिने पाश योजित, कोणी पाश योजित केला तर क्षेत्रपतीना पाश योजित. हे उत्तर लिहिल्यानंतर त्याच्या खाली अंडरलाईन करायचं आहे उत्तराला. दुसरं आहे फलितम मे मनोरथ, याच्या खाली सुद्धा अंडरलाईन करायचं आहे. दुसरा प्रश्न क झाल्यानंतर हा आहे ख, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. इथे पूर्ण वाक्यात तुमचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. क्षुद्र बुद्धी कुत्र निवृत्तम स्थित, कुठे पहुडला होता किंवा कुठे तो बसला होता क्षुद्र बुद्धी. आता जर तुम्ही उतारा व्यवस्थित वाचलात तर आपल्याला समजणार आहे. हे पहा, इथे दिलेला असणार आहे प्रत्येक पॅरेग्राफ मध्ये आपल्याला प्रत्येकाची उत्तरं दिलेली असतात. त्यामुळे पॅरेग्राफ व्यवस्थित वाचायचा आहे. पॅरेग्राफ वाचल्याशिवाय आपल्याला उत्तर सापडणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तिसरा प्रश्न ग, वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. इथे परत पुनर्लिखित्वा म्हणजे जो तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये जे वाक्य दिलेलं आहे ते वाक्य परत लिहायचे आणि ते वाक्य चूक आहे की बरोबर आहे ते लिहायचे. पण जर वाक्य चूक असेल तर ते बरोबर करून लिहायचं नाही. फक्त तुम्हाला हे वाक्य कॉपी करायचं आहे. काय दिले इथे, क्षेत्रम आगतः शृगालः पाशैर्बद्ध. मग आता हे वाक्य सत्य आहे की असत्य आहे, हे वाक्य जसंच्या तसं उत्तरपत्रिकेवरती लिहायचं. त्याच्यानंतर त्याचं उत्तर लिहायचं. आता ह्याचं उत्तर काय आहे, असत्यम. सो इथे तुम्हाला इथे लगेच आणि असत्यम लिहिताना म हलंत्य लिहिणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर दिलेला आहे प्रश्न एषः गद्यांश कस्मात पाठात उद्धृत. म्हणजे हा जो गद्यपाठ आहे, हा जो पॅरेग्राफ आपल्याला दिलेला आहे तो कोणत्या पाठामधून घेतलेला आहे, तर हा आहे. आता उत्तर लिहिताना लिहायचं आहे एषः गद्यांशः, एषः गद्यांशः, जो काही पाठाचं नाव असेल. आता हा पाठ घेतलेला आहे व्यसने मित्र परीक्षा, तर आपण इथे लिहू शकतो व्यसने मित्र परीक्षा. परीक्षा इति पाठात उद्धृत. हा जो प्रश्न आहे, हा जो पॅरेग्राफ आहे, हा या व्यसने मित्र परीक्षा ह्या पाठामधून घेतलेला आहे असं आपल्याला इथे लिहायचं आहे. हा झाला अवबोधनम. याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो शब्दज्ञान. शब्दज्ञानमचा अर्थ असा होतो की तुम्हाला याच्यामध्ये व्याकरणाचा किती भाग समजलेला आहे ते ह्याच्यावरून कळतं. आता इथे दिलेला आहे लकारम लिखत. लकार आपल्याकडे किती लकार आहेत, 5 लकार आहेत आपल्याकडे. लट लकार, लंग लकार, लोट लकार, विधिलिंग लकार आणि रुलुट लकार. प्रत्येक धड्यामध्ये सगळ्या लकारांचा बहुतांशी समावेश झालेला आहे. मग आता प्राप्स्यामी, मला जेवण मिळेल, म्हणजे हा कुठला लकार झाला, भविष्य काळ झाल्यामुळे हा झाला रुलुट लकार. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे संधी विग्रहम कुरुत. वने अधिक अस्मिन, जे काही उत्तर असेल ते आपल्याला इथे लिहायचं आहे. नंतर आहे प्रश्न निर्माणम कुरुत. प्रदोषकाले मृगम अन्विषण का कह तत्र उपस्थित. ज्या शब्दाच्या खाली अधोरेखित केलेलं आहे, ज्या शब्दाचा आपल्याला प्रश्न निर्माण करायचा आहे, आधी शांतपणे कशाच्या खाली अंडरलाईन केले ते पाहायचं. त्या शब्दाची विभक्ती पाहायची, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, कोणत्या ह्याच्यामध्ये तो शब्द आलेला आहे ते पाहायचं आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे,
प्रश्न निर्माणम करायचा आहे. आता ह्याच्यामध्ये हा आहे शब्दज्ञानम 3 तह 2, पण आपण इथे 2 न सॉल्व्ह करता आपण काय करणार आहोत, सगळेच्या सगळे प्रश्न आपण इथे पण अटेम्प्ट करणार आहोत. याच्यानंतर जो आहे पृथक्करणम. पृथक्करणम ह्याच्यामध्ये एक असतो क्रमेण योजयत. क्रमेण योजयत म्हणजे ज्या काही घटना झालेल्या आहेत त्या आपल्याला क्रमानुसार लिहायच्यात. पहिली घटना कोणती, दुसरी कोणती, तिसरी कोणती आणि चौथी कोणती. क्षेत्रपतीना पाशयोजनम, शृगालेन मृगाय सस्यपूर्ण क्षेत्रस्य दर्शनम, मृगस्य पाशबंधनम, मृगस्य प्रत्यहम क्षेत्र गमनम. आता याच्यामध्ये लिहिताना तुमचा जो काही अनुक्रमांक आहे तोच लिहायचा आहे. मला जर आता वाटतंय एक पहिला जी घटना आहे, पहिली घटना कुठली घडलेली आहे, शृगालेन मृगाय सस्यपूर्ण क्षेत्रस्य दर्शनम, ते इथे येणार आहे. शृगालेन मृगाय सस्य पूर्ण क्षेत्रस्य दर्शनम. याच्यानंतर आहे मृगस्य प्रत्यहम क्षेत्रगमनम, मृगस्य प्रत्यहम क्षेत्रगमनम. त्याच्यानंतर तिसरा आहे क्षेत्रपतीना पाशयोजनम, क्षेत्रपतीना पाशयोजनम. आणि शेवटचा त्याच्यामध्ये आहे मृगस्य पाशबंधनम. याच्यामध्ये मृगस्य पाशबंधनम प्रत्येकाला अर्धा अर्धा मार्क आहे. या वाक्याला, या वाक्याला, या वाक्याला आणि या वाक्याला असे मिळून इथे 2 मार्क आपल्याला मिळतात. त्यामुळे लिहिताना घटनाक्रमानुसार लिहिताना कोणताही आपल्या मनाला वाटेल असा आकडा न टाकता जो काही सिक्वेन्स आहे, पहिली कोणती घटना घडली 1 आकडा टाकायचा लिहायचंय, दुसरी कोणती घटना घडली ते लिहायचंय, तिसरी आणि चौथी अशा क्रमानेच लिहिणं अपेक्षित आहे. असा हा आपला प्रश्न क्रमांक 2 7 मार्काचा इथे पूर्ण झालाय. तर गद्य विभागामध्येच परत दुसरा आहे गद्यांशम पठित्वा निर्दिष्ट हा कृतीही कुरुतो. हा पण आपल्याला दिलेला आहे 7 मार्काला. आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला पॅरेग्राफ दिलेला आहे. पॅरेग्राफची उत्तरं सगळी प्रश्नांची उत्तरं सगळी पॅरेग्राफ मध्ये असतात. सो आता इथे पण अवबोधन, इथे पण 4 तह 3 असतं. आता इथे इथला प्रश्न बदललाय. उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. जिथे जिथे वाक्यम पुनर्लिखत असं आलेलं आहे तिथे ते वाक्य परत लिहिणं बंधनकारक आहे, नाहीतर आपल्याला मार्क मिळत नाही. वाक्य पुनर्लिखत म्हणजेच वाक्य परत लिहिण्यासाठीच आपल्याला अर्धा मार्क बोर्डाने दिलेला आहे. आता इथे शंकरः मलिनकायम मनुष्यम प्रणनाम यतः हे लिहायचंय आणि त्याच्या पुढे जे काही त्याचं उत्तर असेल काय आहे, सह मलिनकाय मनुष्य वेदांतस्य सारम जानाति स्म, हे असं उत्तर आहे. त्याच्यामुळे हे वाक्य लिहिणं अपेक्षित आहे. कह कम वदती, कोण कोणास म्हणाले. आता कोण कोणास म्हणाले मध्ये जो कोणी बोलतोय तो नेहमी प्रथमा विभक्तीत येणार आणि ज्याला उद्देशून बोलतोय तो द्वितीया विभक्तीत येणार. अपसर अपसर इतिही कम वदसी, कोणाला म्हणतोस बरं तू सरक सरक, इथे येणार मलिनकाय मनुष्य शिष्यान वदती. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला परत वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम. वाक्य परत लिहायचंय आणि हे चूक आहे की बरोबर आहे ते आपल्याला लिहायचं आहे. अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. पहा इथे परत वाक्यम पुनर्लिखत आलेलं आहे. आपल्याला अमरकोश आहे, आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पाठीमागे आपल्याला अमरकोश दिलेला आहे. तो अमरकोश एकदा व्यवस्थित वाचायचा आहे. लिहिताना अमरकोश लिहिताना एक काळजी घ्यायची की ज्या शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेला आहे त्या शब्दासाठीच आपल्याला अमरकोशातला शब्द वापरायचा आहे. इथे मनुष्य विचारलेलं आहे. आपल्याकडे अमरकोशामध्ये नरह, मनुजह, मानवह, मर्त्यह अशी अमरकोशात नावं दिलेली आहेत.
मग आता हा लिहिताना व्यवस्थित लिहायचा आहे. मार्गे कोपी नरः तस्य पुरतः आगच्छत. मग आता ह्याच्यामध्ये उत्तर काय आहे, तर तुम्ही नरः लिहू शकता, मनुजः लिहू शकता. जे अमरकोशा शब्द आहे त्याच्यापैकी कोणताही एक शब्द तुम्ही इथे लिहू शकता. आता हा झाला अवबोधनम. दुसरा आहे आपला शब्दज्ञानम. संधी विग्रह कुरुत. कधी कधी आपल्याला इथे पूर्वपद आणि फक्त पूर्वपद लिहा म्हणून दिलं जातं, कधी कधी उत्तरपद लिहा म्हणून दिलं जातं, कधी कधी दोन्हीही विचारले जातात. आता इथे दोन्ही विचारलेत. एका ह्याला आपल्याला पूर्वपद लिहायचे आणि एका ह्याला आपल्याला उत्तरपद लिहायचे. तिसरा आहे विशेषण विशेष्ययोः मेलनम कुरुत. हे पण आपल्याला पॅरेग्राफ मध्ये विशेषण आणि विशेष्य दिलेलं असतं. आता दरिद्रः मनुष्यः भिन्नम शरीरम. नंतरचा आहे ग आकडा. गद्यांशात द्वे त्वांत अव्यये चित्वा लिखत. त्वांत अव्यय किती आहेत गद्यांशामध्ये? किमान इथे किमान 2 अव्यय लिहिणं अपेक्षित आहे. किमान 2 अव्यय. त्वांत इथे आता त्वांत दिलाय, कधी लेबंत असू शकतो, कधी तुमंत असू शकतो. तर पॅरेग्राफ वाचताना व्यवस्थित वाचायचं आहे. पॅरेग्राफ वाचल्यावर आपल्याला ही सगळी अव्यय आपल्याला तिथे सापडतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे जालरेखाचित्र. जालरेखाचित्रामध्ये जसं प्रश्नपत्रिकेत आपल्याला जालरेखा दिलेला आहे त्याच पद्धतीने जालरेखाचित्र आन्सर शीट मध्ये रेखाटणं काढणं आवश्यक आहे. आता शंकराचार्य काय काय केलं त्यांनी? अष्टवर्षे काय केलं, 12 वर्षे काय केलं, कितव्या वर्षी भाष्य केलं आणि अभ्यगात ते अनंतात विलीन कितव्या वर्षी झाले हे आपल्याला विचारले. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा 2 मार्काचा आहे. तुम्ही व्यवस्थित जालरेखाचित्र उत्तर काढली तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क इथे 100% मिळतात. असा आपला गद्य विभाग झाला 7 आणि 7 14 मार्कांचा. प्रश्न दुसरा अ आणि प्रश्न दुसरा आ. आता जाऊयात प्रश्न दुसरा ई कडे. याच्यामध्ये माध्यम भाषया सरलार्थम लिखत 2-1. आपल्याला इथे धडे आहेत. एक आहे संस्कृत नाट्यस्तबक, आणि नंतर आहे नदी सुक्तम. गद्य भाषांतरासाठी आपल्याला एवढेच धडेत. नाट्यस्तबकामध्ये 3 पुष्प आहेत. प्रथम पुष्प, द्वितीय पुष्प, तृतीय पुष्प. या तीनही पैकी कुठला पण एक आपल्याला विचारला जातो. आता ह्याच्यामध्ये 3 म्हणजे पहिला आहे दुष्यंताचा, दुसरा आहे रदनिका आणि दारकाचा, तिसरा आहे शक्र आणि कर्णाचा. त्या 3 पैकी कोणताही एक विचारला जातो किंवा नदी सुक्तम मध्ये विचारला जातो. आता हा प्रश्न लिहिताना जेवढं तुम्हाला दिलेलं आहे तेवढ्याच शब्दांचं भाषांतर लिहायचं आहे. बाकीचा आपल्याला फापट पसारा काहीही इथे अपेक्षित नाहीये. एही वत्स शकटिकया क्रीडावह. ये बाळा आपण बैलगाडीने खेळूयात. सकरुणम अतिशय करुणापूर्वक किंवा दुःखाने. रदनिके किम मम एतया मृत्तिका शकटिकया तामेव सौवर्ण शकटिकाम देही. रदनिका ही मला मातीची बैलगाडी का बरं दिलीस तू? मला सोन्याची बैलगाडी दे. अशा प्रकारे प्रत्येक शब्दाचं आपल्याला इथे भाषांतर करायचं आहे. आता ह्याच्यामध्येच दुसरा आपल्याला दिलेला आहे नदी सुक्तम मधला. नद्यो विश्वामित्र याच्यामधल्या कोणत्याही 5 ते 6 ओळी आपल्याला भाषांतराला येतात. जर पेपर सोडवताना आपल्याकडे वेळ मिळाला तुम्हाला तर दुसऱ्या गद्य भाषांतर सुद्धा करायचं आहे. जर अगदीच वेळ मिळाला नाही तर लेट इट बी. त्याच्यासाठी आटापिटा करायची काही गरज नाहीये. पण जो कोणता एक तुम्ही प्रश्न सोडवाल, उत्तर लिहाल, तो व्यवस्थित लिहिणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने हा आहे 4 मार्काचा प्रश्न आणि इथे 4 मार्क आरामात मुलांना मिळतात. पुढे माध्यम भाषया उत्तरम लिखत. आता उत्तरम लिखत म्हणजे काय करायचं बाबा? इथे हा तुम्हाला स्वमताचा प्रश्न दिलाय. तुम्हाला काय वाटतं
आता हा प्रश्न लिहिताना आपण नेहमी 3 पॅरेग्राफ मध्ये लिहितो. पहिला जो परिच्छेद आहे तो असतो प्रस्तावनेचा. दुसरा आहे ऍक्च्युअल आन्सर काय आहे, उत्तर. आणि तिसरा आहे समारोप. याची गुणविभागणी किंवा याचं मार्क डिस्ट्रीब्युशन असं असतं की प्रस्तावनेला अर्धा मार्क दिला जातो, या उत्तराला 1 मार्क असतो आणि समारोपाला अर्धा मार्क असतो. असे एकूण हे 2 मार्क होतात. मग प्रस्तावना काय करायची, तर प्रश्न कोणत्या धड्यातून घेतलेला आहे त्या धड्याचं नाव लिहिणं इथे अपेक्षित आहे. धरित्र्याः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्य किम किम अकरोत. आता हा प्रश्न आहे आपल्या पहिल्या धड्यातल्या. मग तुम्ही असं लिहू शकता, हा प्रस्तुत प्रश्न आद्य कृषकः पृथुवैन्यः या पाठातून घेतलेला आहे. पृथुवैन्य हा पृथ्वी तलावरचा पहिला शेतकरी होता. कृषी विद्येचं शास्त्र त्याने अवगत करून दिलं. एवढी जरी तुम्ही प्रस्तावना लिहिलीत तरीही चालणार आहे. त्याच्यानंतर त्याने काय काय केलं, धरित्री मातेने जेव्हा त्याला उपदेश केला तेव्हा त्यांनी कोणकोणत्या गोष्टी केल्या ते आपल्याला इथे लिहिणं अपेक्षित आहे. तिसरा आहे समारोप. समारोप म्हणजे या उत्तराला आणि ह्या प्रस्तावनेला अनुसरून आपला समारोप आला पाहिजे. काय काय केलं बाबा त्याने नद्यांचे मार्ग अडवले, वेगवेगळ्या प्रकारच्या बिया त्याने शोधल्या, त्या बियांवरती संस्करण केलं, त्याच्यानंतर त्या पेरल्या आणि छान पाऊस झाल्यानंतर त्या बियांमधून अंकुर निर्माण झाले, नदीचे मार्ग अडवले त्याने, त्याच्यानंतर पावसाच्या पाण्याचं व्यवस्थापन केलं. अशा अनेक गोष्टी पृथुवैन्याने केल्या. मग तुम्ही समारोप मध्ये ह्याच्या अनुषंगाने तुम्ही समारोप लिहू शकता. आता ह्याच्यामध्ये 2 असतात, 2 पैकी कोणताही एक आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो. जर वेळ असेल आपल्याकडे तर आपण दोन्ही प्रश्न अटेम्प्ट केले तरी चालणार आहे. असा आपला हा गद्य विभाग एकूण 20 मार्कांचा इथे झालेला आहे. 2 गद्य प्रश्नोत्तरांसाठी, 1 गद्य आपल्याला दिला जातो भाषांतरासाठी आणि हा आहे माध्यम भाषा म्हणजे स्वमताचा. असे एकूण 20 मार्काचा आपला हा गद्य विभाग आहे. आता पुढचा प्रश्न आहे पद्य विभागाचा. हा येतो 18 मार्काला. याच्यामध्ये प्रश्न तिसरा अ असतो 4 मार्काला. आपल्याला किमान 4 श्लोक आपल्याला दिलेले असतात, तर त्या 4 श्लोकांवरतीच आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता प्रश्न पाहूयात आपण काय आहे. पद्यांशम पठित्वा निर्दिष्टे कृतीही कुरुत. जे पद्यांश वाचायचेत आपण आणि त्याच्यामध्ये जे काही प्रश्न उत्तरं दिलेली आहेत ती आपण सॉल्व्ह करायची आहेत. पूर्ण वाक्यानं उत्तर, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. पद्यांशात विशेषणम चित्वा लिखत, विशेषण काय दिलेलं आहे ते लिहायचं आहे. संधी विग्रह करायचा आहे, जे आपल्याला संधिपद दिलेलं आहे त्याचा विग्रह करायचा आहे. आता इथे पण 3 तह 2 आहेत, म्हणजे आपल्याला 3 दिलेले आहेत, त्या 3 पैकी कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे. पण इथे पण आपण 3हीच्या 3ही सोडवणार आहोत. त्याच्यानंतर आहे दुसरा जालरेखाचित्र. आता हा कंपल्सरी आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे. कंपल्सरी म्हणजे अगदी कंपल्सरी, कारण ह्याला काही ऑप्शन नाहीये. कालक्षेपस्य कारणानी, कालक्षेप म्हणजे काय, वेळ वाया घालवण्याची कारण जी आपल्याला इथे दिलेली आहेत. वृथा भ्रमणम पहिला झाला, कुक्रीडा दुसरा झाला, परपीडा तिसरा झाला आणि अपभाषणम असे हे 4 कालक्षेपाची कारण आपल्याला इथे सांगितलेली आहेत. आता जाऊया प्रश्न तिसरा आ. माध्यम भाषया उत्तरम लिखत. जसं मी गद्य विभागात तुम्हाला सांगितलं 2 मार्काचा, तसाच हा पद्य विभागाचा सुद्धा आहे. याच्यामध्ये जटायू रावणाचा संघर्ष लिहायचा आहे आपल्याला, किंवा वैद्यराज नमस्तुभ्यम. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रस्तावना, मूळ उत्तर आणि समारोप. फक्त एक लक्षात ठेवायचे, जर आपल्याला चित्रकाव्यम मधलं एखादा प्रश्न इथे विचारला चित्रकाव्यम मधला एखादा प्रश्न आपल्याला इथे विचारला तर आपण जे उत्तर लिहिणार आहोत देतानाच इथे उत्तर आणि हे का बरं आलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. आता इथे काय दिलंय, वैद्यराज नमस्तुभ्यम. आपल्याला माहितीये का बाबा वैद्यराज तुला आम्ही नमस्कार करतो कारण तू यमाचा भाऊ आहेस बाबा.
यम आणि तुझ्यामध्ये काही फरक नाहीये, फक्त एवढाच आहे की यम फक्त प्राण घेऊन जातो आणि तू प्राणासोबत पैसे सुद्धा घेऊन जातोस असं सांगितलंय. मग ह्याच्यामध्ये काय झालं, एवढं उत्तर लिहून पुरणार नाहीये. याच्यामध्ये आपल्याला लिहायचंय की हा काव्याचा कोणता प्रकार आहे, तर हा काव्याचा हास्योक्ती नावाचा प्रकार आहे. मग त्याच्यामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन लिहिणं आवश्यक आहे. जे पाठ शिकवताना आपण ऐकलेलं आहे त्या काही तुम्ही उदाहरणं लिहिलीत तरी ह्याच्यामध्ये चालणार आहे. पण चित्रकाव्यामधला जर प्रश्न आला तर आपल्याला तिथे स्पष्टीकरण, माध्यम भाषेमधलं उत्तरामध्ये स्पष्टीकरण लिहिणं आवश्यक आहे. सो आता प्रश्न क्रमांक 3E, अतिशय आवडता प्रश्न, कारण इथे विद्यार्थ्यांना पूर्ण मार्क मिळतात. पद्ये शुद्धे पूर्णेच लिखत, म्हणजे जे काही पद्य तुम्हाला दिलेले आहेत ते शुद्ध आणि पूर्ण लिहायचे. बघा, सूचनाच देताना त्यांनी दिलेली आहे शुद्ध आणि पूर्ण. आपल्याला 4 ओळींचा एक श्लोक लिहायचा असतो आणि 2 ओळींचा एक श्लोक. सूचनाच तशी दिलेली आहे बघा. क ख तह एक. आता क आणि ख कोणता बाबा, हा क आहे आणि हा ख आहे, म्हणजे या दोहोंपैकी कोणताही एक आपल्याला लिहायचा आहे. ग घ तह एक, हा ग आहे आणि हा घ आहे, याच्यापैकी कोणताही एक आपल्याला लिहायचा आहे. हा 4 ओळींचा आहे, याला आहे 4 मार्क, आणि हा 2 ओळींचा आहे, ह्याला आहे 2 मार्क. असा आपला हा पद्य विभागामधला पद्य लेखनाचा 6 मार्काचा प्रश्न इथे झालेला आहे. पुढे जाऊयात. अन्वयम पूरयत. आता हा जो प्रश्न आहे अन्वयम पूरयत, श्लोक आणि अन्वय एकासोबत एक जातात. एकासोबत एक म्हणजे आपण पॅरलल जाणार म्हणतो आपण तसं. आता अन्वय पूरक कोणत्या धड्यावरती येणार आहे, एकतर आपल्याकडे पद्य 3 आहेत, सुक्तीसुधा, युग्ममाला आणि चित्रकाव्यम. चित्रकाव्यम मध्ये तर अन्वय आपल्याला दिलेलंच नाहीये. मग काय झालं, अन्वय लेखन कशावरती येणार आहे, सुक्तीसुधा आणि युग्ममाला. या 2 वरतीच आपल्याला अन्वय लेखन येणार आहे. प्रत्येक श्लोकाच्या खाली अन्वय दिलेला आहे. अन्वय व्यवस्थित वाचायचा आहे. अन्वय मध्ये कधी कधी ब्रॅकेट मधले शब्द असतात, ते पण आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. जर ते लिहिले नाही तर आपला अर्धा मार्क जाऊ शकतो. त्यामुळे अन्वय लिहिताना ही काळजी घ्यायची आहे की पद्याच्या खाली जे काही अन्वय दिलेला आहे ते काळजीपूर्वक वाचायचं आहे. असा हा आपला पद्य विभागातला पुढचा प्रश्न आहे. माध्यम भाषया सरलार्थम लिखत. आता इथे फक्त सरलार्थ लिहायचा आहे. सरलार्थाचा अर्थ आहे फक्त आणि फक्त दिलेल्या ओळींचा आपल्याला अनुवाद लिहायचा आहे. याच्यासाठी आपल्याला धडे पण निश्चित केलेले आहेत. एक तर आहे वाचन प्रशंसा आणि दुसरा आहे मानवता धर्म. ह्या 2 धड्यांमधलेच आपल्याला इथे काव्यपंक्ती किंवा श्लोकाच्या ओळी दिल्या जातात. त्यांचं फक्त आपल्याला भाषांतर लिहिणं अपेक्षित आहे. आता गंमत म्हणजे मानवता धर्म हा जो पाठ आहे याच्यामध्ये बहुतेक शेवटच्या ओळी मानवता धर्मामध्ये समाविष्ट होतात. आता इथेच बघा कुठला, सर्वम व्यापनोती सलिलम शर्करा लवणम यथा एवं मानवता धर्मो धर्मान व्यापनोती सर्वदा. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये मीठ आणि साखर एकत्र होऊन जातं तसेच सगळे धर्म मानवता धर्मामध्ये व्यापून जातात, मानवता धर्मामध्ये समाविष्ट होतात. शक्यतो ह्या धड्यामध्ये असं आहे की शेवटची जी ओळ आहे बऱ्यापैकी सारख्या आहेत. त्यामुळे वरची ओळ लिहिताना काळजीपूर्वक वाचायची आहे आणि लिहायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला हा प्रश्न क्रमांक 3 18 मार्काचा इथे संपलेला आहे. खरी कसोटी आता इथून पुढे सुरू होते, ती आहे भाषाभ्यास किंवा लेखन कौशल्य. तुम्हाला किती लिहिता येतं बाबा लेखन कौशल्यामध्ये, तुमच्या लेखनाची कसोटी इथे लागलेली आहे. आता इथे आपल्याला ऑप्शन आहेत, परत प्रत्येक प्रश्नाला आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहेत. हा विभाग आहे 9 मार्काचा. तर ह्याच्यामध्ये प्रश्न 4 आहे धातूनाम अव्ययानाम विशिष्ट विभक्तेः उपयोगम कृत्वा वाक्य निर्माणम कुरुत.
याच्यामध्ये 3 धातू दिलेले असतात आणि 3 अव्यय दिलेली असतात. पहा इथे पण बघा, इथे देताना काय केलेले, हे 3 काय आहेत, धातवह, आणि हे 3 काय आहेत, अव्यय. त्याच्यामुळे प्रत्येक धातूला आणि प्रत्येक अव्ययाला विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते. ती विभक्ती वापरून आपल्याला वाक्य लिहायचं आहे. आता इथे पण 6 तह 4 आहे, तर आपण सगळे इथे लिहिणार आहोत. आणि ह्या प्रश्नाचा एक फायदा असा आहे की हा प्रश्न आपण 8वी पासून पाहत आलेलो. 8वीला आपल्याला हा प्रश्न होता, 9वीला होता आणि परत 10वीला सुद्धा आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाची तयारी आपली 8वी पासून झालेली असते. तर शक्यतो 100% मार्क मिळवून देणारा हा प्रश्न आहे. आता बघा, रक्ष, ज्याच्यापासून रक्षण करायचंय त्याची पंचमी विभक्ती आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे रामः, आता मी इथे लिहिते, रामः असुरात रक्षति, म्हणजे रामाने कोणापासून रक्षण केलंय, तर राक्षसांपासून केलंय. स्पृह, जे आपल्याला आवडतं त्याची चतुर्थी विभक्ती. गौरी कुंडलाय स्पृहयती, कुंडलाय स्पृहयती. गमगच्छ, गमगच्छ म्हणजे आपल्याला जिथे जायचं आहे त्या जागेची आपल्याला काय करायची आहे, द्वितीया विभक्ती. आता मला जिथे जायचं असेल त्या जागेची, अहम पाठशालां गच्छामि, आता इथे अव्यय अलम, जी गोष्ट आपल्याला थांबवायची आहे तिची तृतीया विभक्ती. अलम खादनेन, अलम निद्रया, अलम कोलाहलेन, अशी उदाहरणं आपण इथे लिहू शकतो. नमः, ज्याला नमस्कार करायचा आहे त्याची चतुर्थी विभक्ती. म्हणजे आपण इथे लिहू शकतो गणेशाय नमः, किंवा जनन्यै नमः. उपरी, उपरी म्हणजे वर, ज्याच्या वर एखादी गोष्ट आपल्याला दाखवायची असेल तर त्याची षष्ठी विभक्ती. आता वृक्षस्य उपरी, खगाः सन्ति, म्हणजे झाडाच्या वर पक्षी आहेत. असा हा आपला उपपद विभक्ती 4 मार्काचा प्रश्न. आता यालाच और प्रश्न आहे, संस्कृत अनुवादम कृत. तुम्हाला वाक्य मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3ही भाषेमध्ये दिली जातात. आपल्याला ह्याचा अनुवाद संस्कृत मध्ये करायचा आहे. आता इथे पण 6 वाक्य दिलेली असतात. 6 पैकी 4 वाक्यांचा आपल्याला अनुवाद करायचा आहे. शिक्षक खडूने फळ्यावर लिहितो. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला कर्ता शिक्षक आहे. काय करतायत शिक्षक, खडूने फळ्यावर लिहितायत. म्हणजे त्यांची लिखाणाची क्रिया चालू आहे, पण कशाच्या साह्याने चालू आहे, खडूच्या साह्याने. म्हणजे ह्या वाक्यामध्ये कर्ता, कर्म, करण आणि क्रियापद ह्या 4 गोष्टी आपल्याला इथे आवश्यक आहेत. आता हे उदाहरण बघूयात आपण. शिक्षकः कशाने लिहितायत, सुदाखंडेन. फळ्यावर, त्याच्यामुळे फलकम लिखती. विद्यार्थ्यांनी दररोज अभ्यास करावा. आता ह्याच्यामध्ये हा जो संस्कृत अनुवादचा प्रश्न आहे, हा लिहिताना किंवा ह्याची उत्तरं लिहिताना काळजी घ्यायची. एकतर कर्ता, कर्म, ज्या काही कारकांचा तिथे उपयोग केलेला आहे तो, त्याच्यानंतर लकार, लटलकार, लंगलकार, लोटलकार, विधिलिंग लकार आणि लुटलकार या 5ही लकारांचा व्यवस्थित वापर करायचा आहे. जर वाक्य भूतकाळात असेल तर लंग लकारामध्ये, वाक्य वर्तमान काळात असेल तर लट लकारामध्ये. जर तुम्ही कोणाला आज्ञा देत असाल तर लोट लकार येणार.
जर शक्यता दाखवली असेल तर विधिलिंग लकार येणार, आणि जर भविष्य काळातलं वाक्य असेल तर तिथे लुट लकार येणार. त्यामुळे या वाक्यांचा अनुवाद करताना काळजीपूर्वक अनुवाद करायचा आहे. याच्यामध्ये पण 6 वाक्य दिलेली असतात, कोणतेही 4 आपल्याला सोडवायची आहेत. आता असे हे 6 वाक्य आहेत. प्रश्न 4 आ, निबंध. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 7 निबंधाचे विषय दिलेले आहेत. पहिला आहे त्याच्यामध्ये मम प्रिय उत्सवः, मम प्रियः कविः किंवा मम प्रिय खगः. त्याच्यानंतर भारतीय प्रसिद्ध स्थलम, हा 4था झाला. 5वा आहे मम प्रिय नेता. त्याच्यानंतर आहे मम प्रिय नेता, मम प्रिय पुस्तकम, अशापैकी कोणत्याही एका विषयावर आपल्याला निबंध लिहायचा. निबंध लिहिताना एक काळजी घ्यायची आहे, पॅराग्राफ फॉर्म मध्ये निबंध आपण संस्कृत मध्ये लिहित नाही. आपण निबंध लिहिताना एकाखाली एक लिहिणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे निबंध लिहिताना काळजी घ्यायची आहे की पॅराग्राफ फॉर्म मध्ये आपण निबंध लिहिणार नाही आहोत. आपण एकेका वाक्य एकेका ओळीवरती लिहिणार आहोत. आता हे आपल्याला विषय माहिती आहे, त्याच्यामुळे निबंधाचा तसा विषय फार सोपा आहे. पण या निबंधालाच और असतं चित्रवर्णन, सगळ्यात आवडता विषय विद्यार्थ्यांचा. कारण चित्र दिलेली आहेत, नावं दिलेली आहेत, परत खाली आपल्याला क्रियापद दिलेली आहेत. मग चित्रवर्णन जर तुम्ही सोडवणार असाल तर वाक्य चित्रवर्णन करताना कंपल्सरी लट लकारामध्ये करायचंय. म्हणजे वर्तमान काळात मी काल चित्र पाहिलं असं इथे अपेक्षित नाहीये, मी आजच चित्र पाहिलं, हे चित्र आहे, या चित्रामध्ये असं आहे, हे असं लिहिणं अपेक्षित आहे. आता बघा, आपल्याला हे चित्र जर आपल्याला ह्याचं चित्रवर्णन करायचं असं 1-2 वाक्य आपण बघूया. तिथे एकंदरीत कशाचं चित्र आहे हे बघा. इथे बैलगाडी आहे, शेत आहे, हा शेतकरी त्या लगोरीच्या साह्याने ते पक्ष्यांना उडवतोय, पर्वत दिसतात पाठीमागे, ढग आहे, इथे एक शेतकरी आहे, धान्याच्या राशी आहेत, मुलं खेळतायत. म्हणजे एकंदरीत आपल्याला लक्षात येतं की हे चित्र क्षेत्र म्हणजे शेताचं आहे. मग काय लिहिणार बाबा आपण? एतत् क्षेत्रस्य चित्रम अस्ति. क्षेत्रस्य चित्रम अस्ति. दुसरं, आता चित्रे मला जर लिहायचं असेल, बैल दिसतात, एक बैल आहे की 2 आहेत? 2. मग इथे द्विवचनात येणार चित्रे द्वौ वृषभौ स्तः. द्वौ, मी वृषभौचे द्विवचन घेतलंय कारण आपल्याला चित्रामध्ये बैल 2 दिसतात. वृषभौ स्तः. महिला भारम नयती, ती बाई आपल्या डोक्यावरून ओझं घेऊन जातीये. कुक्कुटः धान्य कणान खादती. खादती आपल्याला क्रियापद दिलेलं आहे. त्याच्यानंतर चित्रे मेघाः सन्ति, पर्वतः अस्ति, बालकाः खेलन्ति. आपण अशा प्रकारे सोपी सोपी वाक्य रचना याच्यामध्ये करू शकतो. बघा, हा जो प्रश्न क्रमांक 4 आहे याला 2 ऑप्शन आहेत. प्रश्न अ ला उपपद विभक्ती, त्याला और आहे संस्कृत अनुवाद. प्रश्न 4आ निबंध लेखन, त्याला और आहे हा चित्रवर्णन. तुम्हाला जे सोपं असेल ते तुम्ही याच्यामध्ये अटेम्प्ट करू शकता. पूर्ण मार्क मिळवून देणारा हा विभाग आहे. नंतर आहे प्रश्न 5वा.
काय आहे भाषाभ्यास. भाषाभ्यास म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं म्हणजे आपण ज्या तालिका 8वी 9वी 10वी मध्ये शिकलेलो आहोत त्या तालिकांचं कितपत आपल्याला ज्ञान आहे इथे खरी आपली कसोटी लागते. कारण आपण 8वी मध्ये शब्द पाहिलेले आहेत, अकारांत, आकारांत, इकारांत. 8वी मधले शब्द 9वी मध्ये आपण सकारांत, तकारांत, ऋकारांत शब्द पाहिलेले आहेत, प्लस आपले 10वी मधले शब्द. ह्या सगळ्या नामतालिकांपैकीमधला कोणत्याही नामतालिका आपल्याला इथे विचारल्या जातात. आता हा आहे पंचम विभाग भाषाभ्यास 17 मार्काचा. याच्यातला प्रश्न 5वा असतो. तालिका आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. याच्यामध्ये एक असते नामतालिका, सर्वनाम तालिका, लकार किंवा क्रियापद तालिका आणि चौथी आहे धातू विशेषण तालिका. आता ह्याच्यामध्ये बघा नामतालिका तुम्हाला एकूण 6 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. 6 पैकी कोणत्याही 4 सोडवायच्यात, पण आपण 6च्या 6 सोडवणार आहोत. चुकून एखाद्या हलंत्य म राहिला, विसर्ग राहिला, कुठे जोड शब्द राहिले आपले, तर आपल्याला ते लिहिता येतील. आता बघा माला हा 8वीचा शब्द आपल्याला दिलेला आहे. भगवते आणि जन्मन हे आपले 10वीचे शब्द आहेत. हा आहे ही नामतालिका येते 2 मार्काला. त्याच्यानंतर सर्वनाम तालिका. सर्वनाम तालिका आपल्याला एकूण 8वी आणि 9वी मध्येच, 10वी मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची सर्वनाम तालिका आपल्याला नाहीये. मग कोणत्या आहेत सर्वनाम तालिका? 8वीला आपण तिन्ही लिंगी पाहिलेलं आहे, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. त्याच्याप्रमाणे किम चालतो, यद चालतो, एतत् चालतो, अस्मद, युष्मद. 9वी मध्ये आपण पाहिलं इदम पाहिलेला आहे, भवत पाहिलेला आहे, सर्व पाहिलेला आहे. ही सगळी सर्वनामं आपल्याला याच्यामध्ये विचारली जातात. आता बघा अयम, इ, मौ, इ, मे, प्रथमा. लिहिताना काळजीपूर्वक लिहायचं आहे. अयम म हलंत्य, अयम, इ, मौ, इ, मे. आता जेव्हा तुम्ही हे शब्द लिहिता त्याच्या खाली अंडरलाईन करणं आवश्यक आहे. जर तुम्ही अंडरलाईन अशी जर केलीत आणि तुमचा म हलंत्य झाकला गेला तिथे, तर तिथे तुमचा मार्क कट होतो. ह्याची काळजी घ्यायची. कस्मात काभ्याम केभ्यः पंचमी, तस्मिन् तयोः तासु सप्तमी. ही झाली सर्वनाम तालिका. पुढे बघूयात क्रियापद तालिका म्हणजे लकार तालिका. आपल्याला इथे लकार दिलेले असतात. कोणत्या लकारांमध्ये आहे तो आपल्याला लिहायचा आहे. लुट लकार, लंग लकार, लट लकार. आता लट लकार मध्ये लिखामी, लिखावह, लिखाम, उत्तम पुरुष सुद्धा दिलेले. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष की उत्तम पुरुष. आता हा लुट लकार म्हणजे भविष्य काळ झाला. द्रक्षती, द्रक्षतः, द्रक्षंती. आता हा असं मी मध्ये पण सांगितलं होतं. असं हा धातू काय आहे? दुसऱ्या गणातला आहे. आणि असं हा अनियमित चालणार रूप आहे. आता मग आपल्याला जर एखाद्या वेळेस आता गंमत किंवा गंमत अशी नाही, आपला घोळ कुठे होतो आपल्याला कधी कधी तालिकामध्ये प्रत्ययच आठवत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? शांत बसायचं. आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये जे शेवटचं पान असतं त्याच्यावरती प्रत्यय लिहा पेन्सिलने. काय आहे बाबा? लंग लकाराचे प्रत्यय काय आहेत? अहतमत काय असेल ते. लट लकाराचे काय? ती तहंती, सी तहत, मी वह मह. लंग लकाराचं काय? त तामन, अहतमत, अम व म. लोट लकाराचं काय? तू तामन, तू शून्यतमत, आणि आव आम. विधिलिंग लकाराचं काय येतं? त्याच्यानंतर लुट लकाराचं काय येतं? शांतपणे लिहा आणि त्याच्यानंतर ही तालिका पूर्ण करा. अगदीच जर कुठे आपण स्टक झालो तर, अदरवाईज प्रत्यय पाठ करणं आवश्यक आहे. पुढे त्याच्यामध्येच दुसरा प्रकार आहे धातू विशेषण तालिका. धातू विशेषण तालिका आपल्या पेज नंबर 78 वरती दिलेली आहे. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पान क्रमांक 78 वरती दिलेली. आता ह्याच्यामध्ये धातूंचे काय काय रूप येतात? क्त रूप, तवतू रूप, कृतप्रत्यय आणि शत्रुशानच प्रत्यय. त्यामुळे हे जी रूप आहेत याच्यामध्ये तुम्हाला तो कोणत्या ह्याच्या परस्मय पद आहे की आत्मनेय पद आहे हे सुद्धा दिलेलं असतं. त्याच्यामुळे व्यवस्थित
पान नंबर 78 वरची रूपं नजरेखालून घालायची आहेत, त्याच्यानंतर ह्याची उत्तरं लिहायची आहेत. असा हा प्रश्न 5वा अ आपला एकूण 8 मार्काचा इथे पूर्ण झालेला आहे. याच्यानंतर आहे प्रश्न 5वा आ. आता हा जो प्रश्न 5वा आ आहे बघा, वरती आपल्याला सूचना दिलेली आहे, निर्दिष्टाः कृतीः कुरुत 4 तः 3. 4 कृती दिलेल्या आहेत, त्या 4 कृतीमधल्या कोणत्याही 3 कृती आपल्याला इथे सोडवायच्या आहेत. मग त्या प्रत्येक कृतीमध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये परत सब क्वेश्चन्स आपल्याला दिलेत. आपण बघूयात एक एक. आता पहिली जी कृती आहे ती आहे योग्य रूपम लिखित्वा रिक्त स्थान पूर्ती कुरुत. हा संख्या विशेषणाचा प्रश्न आहे आणि हा आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पेज नंबर 101 वरती हे दिलेलं आहे. श्रीकृष्ण देवक्याः. आता ह्याच्यामध्ये क्रमवाचक आहेत, आवृत्तीवाचक आहे, संख्यावाचक आहेत, क्रमवाचक आणि संख्यावाचक. आता इथे परत 5 तह 3 दिले, म्हणजे एकतर ह्याच्यामध्ये आपल्याला 4 पैकी 3 सोडवायचे, त्याच्यातला आपण पहिला घेतला, याच्यातही 5 दिलेले आहेत. मग ह्या 5 आपण कोणतेही 3 आपल्याला उत्तर, कोणत्याही 5 पैकी तिघांची उत्तर आपल्याला यायचे. पण मी असं इथे सुचवू इच्छिते की आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे लिहिणार आहोत आणि हे चारही प्रश्न आपल्याला आपण इथे अटेम्प्ट करणार आहोत. आता श्रीकृष्ण देवक्याः अष्टमम अपत्यम क्रमवाचक आहे कितवा, तर 8वा. वर्षस्य आवृत्ती किती वेळा, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, मग ती आवृत्ती झाली. वर्षस्य चतुर्वारम, वर्षातून 4 वेळा आमच्या परीक्षा होतात. आता इथे संख्यावाचक दिलेले. संख्यावाचक आपण 9वी मध्ये पाहिलेले आहेत. ज्याप्रमाणे ज्या लिंग वचन विभक्तीमध्ये नाम असतं त्याच लिंग वचन विभक्तीमध्ये काय येतं, विशेषण येतं. आता अष्टादश पुराणानी, परत इथे क्रमवाचक आहे, परत खाली संख्यावाचक दिलेलं आहे. त्यामुळे ही उदाहरणं आपल्या ह्या पान नंबर 101 वरती व्यवस्थित दिलेली आहेत, त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आता ह्याच्यातलाच दुसरा प्रश्न आहे समास. कधी कधी अतिशय गोंधळात घालणारा प्रश्न असतो, पण तरी सोपा असतो. याच्यामध्ये आपल्याला 5 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी 3 आपल्याला सोडवायच्या आहेत. प्रत्यह, दररोज, अहनी अहनी, हा कुठला समास येतो, तर हा येतो अव्ययी भाव समास. जलम ददाती इति. आता इथे आपल्याला समासाचं नाव लिहायचंय. काय येणार समासाचं नाव, जलदः. असत्यम, न सत्यम. आता इथे समासाचं नाव विचारलंय आपल्याला, मग तो काय येणार, नय तत्पुरुष. व्याघ्र भल्लुको, इथे विग्रह विचारलाय, मग जो काही विग्रह असेल, व्याघ्रच, भल्लुकच. पन्नंग भूषण, त्याचा जो काही बहुव्रीही समासाचं जे काही विग्रह आहे तो विग्रह लिहायचा आहे. म्हणजे एकूण आपल्याला 5 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. ही 1, 2, 3, 4 आणि 5. याच्यापैकी कोणत्याही 3 रिकाम्या जागा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. आणि शक्यतो पेपरमध्ये समास आखताना हे असंच आखायचंय. आपल्या मनाने फक्त हे लिहिलं आणि ह्याचं उत्तर लिहिलं असं करायचं नाहीये. जसं प्रश्नपत्रिकेत दिलेला आहे आराखडा तसाच करणं आवश्यक आहे. आता ह्याच्यातलाच तिसरा प्रश्न आहे समानार्थी विरुद्धार्थी शब्द. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या खाली आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रत्येक धड्याच्या खाली समानार्थी विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. त्याचा इथे सगळा पुरेपूर उपयोग केलेला आहे. पुरतः, सुगमः, सूर्यः, नित्यः, अनित्यः, पिता. 2 समानार्थी 3 विरुद्धार्थी, किंवा कधी 3 समानार्थी 2 विरुद्धार्थी, असा काहीही सिक्वेन्स मध्ये प्रश्न येऊ शकतात. पुरतःचा येतो पृष्ठतः, सुगमः सुलभः, पृष्ठतः, सुगमः सुलभः, सूर्यः भास्करः, अनित्यः नित्यः, पिता जनकः, तातः. त्याच्यामध्ये आपण काहीही
कोणताही शब्द आपण इथे लिहू शकतो. आता ह्याच्यातला चौथा प्रकार आहे सूचनानुसारम कृतीही कुरुत. आपल्या प्रत्येक धड्याच्या खाली आपल्याला सूचनानुसारम कृतीही कुरुतचा एक प्रश्न आहे. प्रत्येक धड्याच्या खाली त्याच्यातलेच प्रश्न आपल्याला इथे विचारले जातात. त्यामुळे हा जो प्रश्न प्रकार आहे सूचनानुसारम कृतीही कुरुत, धड्याच्या खाली ज्या काही प्रश्न सूचनानुसार कृती कुरुतच्या ज्या काही काय प्रश्न प्रकार जिथे जेवढे जेवढे उपलब्ध आहेत ते सगळे पूर्णपणे सोडवायचे आहेत. त्याच्यातलेच प्रश्न आपल्याला इथे विचारले जातात. आता बघा पहिला काय आहे इथे, पूर्वकालवाचकम लबंत अव्ययम निष्कासयत. जेव्हा असा प्रश्न दिला जातो त्वांत लबंत, पहिल्यांदा काय करायचंय, तो अव्यय ओळखायचा आहे. आता ह्याच्यामध्ये लबंत अव्यय काय आहे, उपगम्य. त्याच्यानंतर वदती हे काय आहे, लट लकाराचं रूप आहे. आता लबंत कधी येतो अव्यय, जेव्हा एखाद्या क्रियापदाला उपसर्ग लागतो तेव्हा तो काय येतो, लबंत अव्यय येतो. मग आता ह्याचं आपल्याला लबंत काढायचं आहे म्हणजे काय करायचं, त्या वाक्यातला लबंत काढून टाकायचा नाही, त्या वाक्यातल्या लबंत काढून त्याच्याऐवजी जे काही दुसरं क्रियापद आहे त्याच्याप्रमाणे त्या लबंतचं क्रियापद वापरायचंय. आता उपगम्याचा अर्थ होतो जाणे. तो त्या महोदयांकडे गेला आणि त्यांना म्हणाला. मग आता आपल्याला लबंत काढायचंय, मग सह महोदयम उपगच्छति वदती च. च ह्या अव्ययाचा वापर करायला इथे विसरायचं नाही. मे आत्मा कृतार्थताम लभताम. आता ह्या वाक्याचं आपल्याला लंग लकारामध्ये परिवर्तन करायचंय. लंग लकारामध्ये जेव्हा आपण वाक्याचं परिवर्तन करतो तेव्हा क्रियापदाच्या आधी अ चा आगम येतो. आता मे आत्मा कृतार्थाम अलभताम लभताम. आता याचा आपल्याला लंग लकारामध्ये करायचंय. आता याच्यामध्ये मूळ धातू आहे लभ, याला आपल्याला लावायचा आहे प्रत्यय. पण या लभ धातूच्या आधी काय आलेला आहे, आपल्याला अ चा आगम आलेला आहे. मग आता पहिल्यांदा ओळखायचं की हे वाक्य कोणत्या लकारामध्ये, ताम इताम अंताम. त्याच्याप्रमाणे आपल्याला ह्याचं लंग लकारामध्ये परिवर्तन करायचं आहे. आता हा झाला अलभ प्लस प्रत्यय. आता लंग लकाराचे प्रत्यय काय येतात, प्रथम पुरुष एकवचन त ताम अन. मग हा येणार अलभत. काय येणार हा, अलभत. मे आत्मा कृतार्थताम अलभत. याच्यामधला पुढचा प्रश्न आहे त्वया किम दृष्टम. वाच्य परिवर्तन करायचं आपल्याला. वाच्य परिवर्तन म्हणजे एकतर आपल्याला वाक्य कर्तृवाच्य असेल किंवा कर्मवाच्य असेल. कर्तृवाच्य असेल तर कर्मवाच्य करायचं, कर्मवाच्य असेल तर कर्तृवाच्य करायचं. आता त्वया किम दृष्टम, त्वया हा कर्ता आहे ह्याच्यामध्ये. मग हा कर्ता हा आलेला आहे तृतीया विभक्तीमध्ये. वाच्य परिवर्तन आपण जेव्हा बघतो कर्तृवाच्य असतं आपलं, कर्तृवाच्य असतं आपलं 1 2 1 या सूत्राने आपण हे करतो. कर्ता प्रथमा विभक्तीत, कर्म द्वितीयेत आणि कर्त्याप्रमाणे क्रियापद. आणि कर्मवाच्य आपलं असतं 311 म्हणजे 311. कर्ता तृतीया विभक्तीत, कर्म प्रथमेत आणि कर्माप्रमाणे आपल्याला काय येणार आहे इथे, क्रियापद येणार आहे. मग आता हे त्वया किम दृष्टम म्हणजे हे झालं कर्मवाच्य. त्वया युवाभ्याम युष्माभिः तृतीया असं झालेलं आहे. आणि हे प्रथमेत आणि हे पण प्रथमेत. मग आता ह्याचा आपल्याला करायचं आहे कर्तृवाच्य मध्ये. मग आता त्वया कोणत्या नामतालिकेत येतं, अस्मद मध्ये येतं. अस्मदची प्रथमा विभक्ती काय आहे, त्वम युवाम युयम प्रथमा. मग काय येणार, त्वम. किम जसाच्या तसा आपण घेतला. आता आपल्याला हे वाक्य आहे
कर्म भूधावीचा आपल्याला करायचं आहे कर्त भूधावीमध्ये. आपण तवतू विशेषणांत प्रत्यय पाहिलेली आहेत, त्याच्याप्रमाणे कर्ता जर एक वचनात असेल तर कुठला प्रत्यय येतो? वान प्रत्यय येतो. मग इथे त्वम किम दृष्टवान असा ह्याचा प्रथमा विभक्तीतला शब्द. मग ह्याच्यामध्ये तुम्ही बदल सुद्धा करू शकता. त्वम किम दृष्टवानच्या ऐवजी त्वम किम दृष्टवान या वाक्यामध्ये आपल्याला बदल जर करायचा असेल तर बदल म्हणजे किम त्वम दृष्टवान असा जरी केला तरीही चालणार आहे. याच्यानंतरचा आहे भवान स्वीकरोतु. आपल्याला भवानच्या ऐवजी त्वम वापरायचं आहे. आपण शक्यतो भवान हे आदरार्थी संबोधन वापरतो, तुम्हाला, तुम्ही, तुमच्यासाठी असा. आणि त्याच्यामध्येच त्वम हा काय आहे? मध्यम पुरुष एकवचन आहे, त्याचं परिवर्तन आपल्याला करायचं आहे प्रथम पुरुष एकवचनामध्ये. हा जेव्हा परिवर्तन करतो तेव्हा सगळ्यात आधी आपण पाहायचं आहे की क्रियापद कोणत्या लकारामध्ये आहे. आता करो तू हा आहे लोट लकारामध्ये. मग आता आपल्याला ह्याचं परिवर्तन करायचं आहे लोट लकारामध्येच मध्यम पुरुष एकवचनला. मग ह्याचं उत्तर येणार त्वम स्वीकुरु. आता पुढचा प्रश्न आहे छात्र लेखम लिखती. आता ह्याच्यामध्ये निजंत करायचं आहे. निजंत मध्ये सकर्मक आणि अकर्मक असे वेगवेगळे धातू येतात. त्या सकर्मक आणि अकर्मक प्रमाणे लिख धातू हा सकर्मक आहे, कर्माने आलेला आहे, कर्म आहे त्याच्यामध्ये. बघा लेख हा कर्म दिलेला आहे आणि लिख दिलेला आहे. मग त्याच्याप्रमाणे ह्या वाक्यामध्ये बदल कर्ता कर्माच्या नुसार निजंत काढायचे किंवा निजंत वापरायचे हा प्रकार त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. अशा पद्धतीने हा आपला प्रश्न क्रमांक 5 जो 17 मार्काचा आहे तो पूर्ण झालेला आहे. आता पहिली जी आपल्याला सूचना दिली होती बघा, 4 कृती. त्या 4 कृतीमधली पहिली झाली संख्या विशेषणाची, दुसरी कृती झाली समासाची, तिसरी कृती झाली समानार्थी विरुद्धार्थी शब्दांची आणि चौथी कृती झालेली आहे सूचनानुसार वाक्य परिवर्तनची. आता याच्यामध्ये आपण कोणत्याही 3 कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. असा हा आपला एकूण 17 मार्काचा भाषाभ्यास हा जो प्रश्न आहे हा इथे संपलेला आहे. पूर्ण गुण मिळवून देणारा हा असा प्रश्न आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न अपठित. अपठित म्हणजे काय? आपण ज्याचा अभ्यास केलेला नाहीये असा तो अपठित. हा आहे 8 मार्काला. याच्यामध्ये प्रश्न 6वा अ 4 मार्काला येतो. आपल्याला एक उतारा दिला जातो, सोपा उतारा असतो. तो उतारा आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्याच्या अनुषंगाने प्रश्न दिलेले असतात, ते प्रश्न आपण सोडवायचे आहेत. याच्यामध्ये प्रश्नांचा क्रम सुद्धा ठरलेला असतो. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात इथे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. दुसरा आहे प्रातिपदिकम लिखत. प्रातिपदिकम म्हणजे जो शब्द दिलेला आहे त्याचा मूळ शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे. आता बघा इथे ग्रंथाहा, ग्रंथाहाचा मूळ शब्द काय आहे? ग्रंथ. त्याच्यानंतर तया. आता तया हा कोणत्या सर्वनामात येतं ते आपल्याला लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे परत वाक्यम पुनर्लिखित वा सत्यम असत्यम इथे लिखत. वाक्य परत लिहायचं आहे. पॅराग्राफ मध्ये ते वाक्य बघायचे चूक आहे की बरोबर आहे, त्या अनुषंगाने त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे येतो माध्यम भाषया सरलार्थम लिखत. याच्यामध्ये जेवढी ओळ दिलेली आहे त्या ओळीचं फक्त आणि फक्त आपल्याला भाषांतर लिहायचं आहे. बाकी इथे काहीही लिहिणं अपेक्षित नसतं. फॉर एक्झाम्पल इथे काय दिलंय? रमादेवी वक्तृत्वे निपुणा आसीत. रमादेवी ह्या वक्तृत्वामध्ये अतिशय निपुण होत्या. आसीत लंग लकार आलेला आहे, त्यामुळे वाक्य सुद्धा काय येणार आहे? भूतकाळामध्ये येणार आहे. एकम अव्ययम चित्वा. आता इथे अव्यय दिलाय. कधी कधी याच्यामध्ये धातू विशेषण अव्ययाने येतं,
कधी कधी विभक्त्यांत पदे चिनुत लिखत येतं. त्या अनुषंगाने प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे. कारक परिचय. कारक परिचय म्हणजे कर्ता कारक, कर्ता कारक हा नेहमी, कर्ता कारक जो आहे हा नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये येतो. कर्मकारक, कर्मकारक हे नेहमी द्वितीया विभक्तीमध्ये येतं. करणकारक हे नेहमी तृतीया विभक्तीमध्ये येतं. संप्रदानकारक हे चतुर्थी विभक्तीमध्ये येतं. अपादानकारक हे पंचमी विभक्तीमध्ये येतं. संबंधकारक हे सप्तमी विभक्तीमध्ये येतं. नाही, षष्टी विभक्तीमध्ये येतं. एक मिनिट. संबंधकारक हे येतं षष्टी विभक्तीमध्ये. आणि अधिकरणकारक हे येतं सप्तमी विभक्तीमध्ये. आता संस्कृते. आता संस्कृते ही कोणती विभक्ती झाली? ही झाली सप्तमी विभक्ती. मग याचं कारक काय येणार? अधिकरण कारक. त्या अशा प्रकारे ही आपली 7 कारक आहेत. या कारकांवरून, विभक्तीवरून आपण कारक ओळखू शकतो. ह्याच्यामधलाच प्रश्न 6वा आ आहे, पद्यांशम पठित्वा निर्दिष्ट हा कृती कुरुते. पद्य दिलेले असतात आपल्याला, त्याच्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. पूर्ण वाक्येनं उत्तरत 2 दिलेले आहेत, 2 पैकी 1 सोडवायचा आहे, पण इथे 2ही प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. याच्यानंतर आहे समानार्थी शब्द लिखत. हा कंपल्सरी अटेम्प्ट करायचा क्वेश्चन आहे, याला कोणत्याही प्रकारचा और नाहीये. असा हा 2 मार्काचा. आणि नंतरचा 2 मार्काचा आहे जालरेखा चित्र. हे जालरेखा चित्र जे आहे हे कंपल्सरी अटेम्प्ट करायचा हा प्रश्न आहे. आता पक्षिणाम बलम आकाशम बालानाम रोदनम बलम दुर्बलस्य बलम राजा मत्स्यानाम उदकम बलम. कोणाचं बळ काय आहे ते विचारलंय. आता बघा, पक्षिणाम बलम काय आहे? आकाशम. मत्स्यानाम काय आहे? उदकम. दुर्बलस्य काय आहे? राजा. दुर्बल लोकांचा बळ कोणामुळे प्राप्त होतो? दुर्बलांना राजामुळे. बालानाम बलम रोदनम. अशा प्रकारचा हा आपला अपठित 8 मार्काचा इथे पूर्ण झालेला आहे. प्रश्न पहिला सुगम संस्कृत वरती येतो, चित्रपदकोश, संख्या, समय. तो आपला असतो पूर्ण तो आपल्याला येतो 8 मार्काला. त्याच्यानंतर असतो गद्य विभाग 20 मार्काला. त्याच्यानंतर पद्य विभाग असतो 18 मार्काला. लेखन कौशलम येतो 9 मार्काला. भाषाभ्यास येतो 17 मार्काला आणि अपठित येतो 8 मार्काला. अशा प्रकारे आपला हा 80 मार्काचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपला येतो. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा आपण प्रश्न सोडवतो, प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचायची आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली असतात. प्रश्नपत्रिकेच्या वरती सूचना दिलेल्या असतात. त्या सूचना सुद्धा काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. ज्या काही आकृत्या आहेत त्या पेनाने काढणं आवश्यक असतं, त्या पेनानेच काढायच्या आहेत. जिथे जिथे गाळलेल्या जागा आहेत त्या पेनानी अंडरलाईन करणं आवश्यक आहे. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि पेपर लिहायचा आहे. शक्यतो पेपर सोडवताना प्रश्न क्रमांकानुसार सोडवा.
म्हणजे आपल्याला स्वतःला लक्षात राहतं की आपण काय सोडवलंय आणि आपलं काय चुकून राहून गेले. प्रश्नपत्रिका सगळी सोडवून झाल्यानंतर परत एकदा चेक करा, आपण सगळे प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह केलेले आहेत का, काही चुकून राहिलेलं नाहीये ना आपलं. जरी चुकून राहिलं तरी काळजी करायचं नाहीये. जिथून पान असेल शेवटचं आपलं पान, तिथे प्रश्न क्रमांक टाकायचा आहे. जो कुठला प्रश्न आपला राहिलेला आहे त्या प्रश्नाचा क्रमांक टाकायचा आणि तिथे आपलं उत्तर लिहायचं आहे. अशा पद्धतीने हा आपला 80 मार्काचा संपूर्ण संस्कृतचा पेपर आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक आपण सोडवलात, व्यवस्थित उत्तरं लिहिलीत तर आपल्याला इथे 80 पैकी 80 मार्क आपल्याला इथे मिळतात. सो सगळ्यांनी छान अभ्यास करायचा आहे. परीक्षेसाठी सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.